अध्यात्म प्रेमी, भगवत भक्ती प्रेमी सुहृदजन हो. विनम्र प्रणाम. आज आपण नवविधा भक्तीपैकी 7वा प्रकार म्हणजे दास्य भक्ती तिचा परिचय करून घेऊ. या दास्य भक्तीचा पौराणिक काळातील सर्वोच्च आदर्श म्हणजे श्री राम भक्त मारुतीराय आणि याच दास्य भक्तीचा ऐतिहासिक काळातील सर्वोत्तम आदर्श म्हणजे समर्थ रामदास स्वामी. मुळामध्ये दास्य भक्ती ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे, आत्मीयतेची आहे, जिव्हाळ्याची आहे, अपार उत्कटतेची आहे. ज्याला दास्य म्हणतात, हरिदास्य म्हणतात, भगवंताचं दास्य म्हणतात, ते म्हणजे निरपेक्ष प्रेमाचं प्रकटीकरण आहे. कुठली अपेक्षा नाही ठेवायची, कुठलंही मागणं नाही मागायचं. भगवंतावर निरपेक्ष प्रेम, त्याचं प्रकटीकरण म्हणजे दास्य. किंवा दास्य म्हणजे निरागस प्रेमाचं लक्षण. निरागस याचा अर्थ कुठल्याही प्रकारची कटुता, कुठल्याही प्रकारचा वाकुडेपणा, कुठल्याही प्रकारची व्यंकटी हिचा स्पर्श सुद्धा आपल्या भावनेला होऊन उपयोगी नाही. म्हणून निरागस प्रेमाचं लक्षण आणि निरपेक्ष प्रेमाचं प्रकटीकरण या दोन गोष्टी जिथं साधतात त्या ठिकाणी दास्य उमलतं. पण एवढंच नाही, आपल्या मनामध्ये असलं आणि नुसतं ते शब्दातून प्रकट झालं तर त्याला काय अर्थ आहे? म्हणजे अर्थ आहे पण सर्वार्थ नाही. आपलं जे दास्य, आपली जे दास्य भक्ती ती आपल्या शब्दाबरोबर, उक्तीबरोबर आपल्या कृतीतून सुद्धा प्रकट व्हायला पाहिजे. म्हणून दास्य भक्ती म्हणजे प्रेम, निरपेक्ष प्रेम, निरागस प्रेम, पण त्याचबरोबर कृतीरूप प्रेम. तुमचं प्रेम कृतीतून दिसलं पाहिजे, क्रियेतून प्रकटलं पाहिजे, कार्यातून समोर आलं पाहिजे. आणि ही जी आपण कृती करणार दास्य भक्तीची, तिच्या 3 अटी आहेत. दास्य भक्तीची कृती ही सात्विक असायला पाहिजे, तात्विक असायला पाहिजे आणि आत्मिक असायला पाहिजे. काय या संज्ञांचे अर्थ? सात्विक म्हणजे आपली कृती रजोगुण आणि तमोगुण यांना टाळून सत्वगुणाचं संवर्धन करणारी पाहिजे. तात्विक म्हणजे काय? त्या कृतीला, त्या आचाराला विचाराची बैठक पाहिजे. आणि आत्मिक याचा अर्थ आपली ती दास्य भक्तीची कृती ही जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत या भक्ती योगाला साक्षी ठेवणारी असली पाहिजे. म्हणून दास्य भक्ती म्हणजे कृतीरूप प्रेम, आणि ती कृती सुद्धा सर्वांग सुंदर, जिच्यात सात्विकता आहे, तात्विकता आहे आणि आत्मिक म्हणजे आत्मीयता आहे. अशा या कृतीरूप दास्य भक्तीचं, कृतीरूप प्रेमाचं, शब्द वापरूया सत्कृतीचं अप्रतिम उदाहरण पाहिजे असेल तर ते म्हणजे रामायणकालीन श्री हनुमंत. म्हणूनच बघा, त्याचं वर्णन अगदी यथोचित शब्दात करताना बुध कौशिक ऋषींनी त्यांच्या प्रसिद्ध रामरक्षा स्तोत्रामध्ये म्हटलं. आपल्या सगळ्यांना तो श्लोक परिचित आहे, पाठ आहे. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. तो श्रीरामदूतच नव्हे तर श्री रामदास, तो श्रीरामाचा दास्य भक्तीचा आदर्श असा हनुमंत. हे शब्द बुध कौशिक ऋषीचे. तर दुसरीकडं रामचरित मानस ज्यांचं गाजलं आणि ज्यानं अनेक पिढ्यांच्यावर सुंदर संस्कार केले, त्या रामचरित मानसाचे कर्ते गोस्वामी तुलसीदास यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये हनुमंताचं
वर्णन करताना एका गोष्टीवर भर दिलाय, की हनुमंत हा आयुष्यभर, जीवनभर काय करत राहिला? तर प्रभू रामचंद्रांचं कार्य करीत राहिला. त्या प्रभू रामचंद्रांच्या कार्याच्या पलीकडे त्याला काहीही माहिती नाही. कुठलीही गोष्ट माहिती नाही, असं लक्षात येईल. आणि मग तुलसीदासांचे शब्द येतात, राम काजो किन्हे बिनू मोहि कहा विश्राम. शब्द महत्वाचे आहेत पहा. राम काजू किन्हे बिनू मोहि कहा विश्राम. काजू, काज म्हणजे कार्य. रामाच्या कार्याच्या पलीकडं, ते कार्य करण्याच्या पलीकडं मोहि कहा विश्राम, तोपर्यंत मला विसावा माहिती नाही. अशी अनन्य भक्ती आहे. हे जे शब्द आहेत ना, हे शब्द उत्तर भारताच्या लोकमानसाच्या भावविश्वामध्ये सुभाषितासारखे आहेत, असं आपल्या लक्षात येईल. तुलना करायची, आठवण करायची, तर महाराष्ट्रामध्ये शिवशाहीतील 2 संत आहेत, तुकोबा राय आणि रामदास स्वामी. आणि त्यांचे शब्द भारतीय, त्यात महाराष्ट्रीय जनमानसाच्या मनात स्थिरपद आहेत. कोणते शब्द? तुकोबा राय म्हणतात, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दिस जागृतीचा. किंवा रामदास स्वामी म्हणतात, यत्न तो देव जाणावा अंतरी धरिता बरे. अगदी तीच सुभाषिताची ताकद, राम काजू किन्हे बिनू मोहि कहा विश्राम, या तुलसीदासांच्या शब्दांना उत्तर भारताच्या लोकमानसामध्ये मोठं स्थान आहे, पिढ्याने पिढ्या स्थान आहे, असं आपल्या लक्षामध्ये येईल. असे आहेत हनुमंतराय, दास्य भक्तीचा पौराणिक काळातला सर्वोत्तम आदर्श. पण दास हा शब्द उच्चारला की काही लोकांना त्या संज्ञेचा अर्थ नीट लक्षात येत नाही. नवविधा भक्तीतला तो प्रकार आहे ते विसरतात. आणि दास म्हणजे नोकर, दास म्हणजे चाकर, दास म्हणजे क्रीत दास. अगदी पुढे जाऊन निर्बुद्ध सांगकाम्या सेवक. पण अशा ज्यांच्या कल्पना आहेत त्या विक्षिप्त आहेत, विकृत आहेत, विलक्षण आहेत आणि 100% त्याज्य आहेत. ज्याला दास्य भक्तीतला दास पाहिजे असेल, त्यानं दास शब्दाचा अर्थ लक्षात घ्यावा, भक्त श्रेष्ठ. दास म्हणजे भक्ती श्रेष्ठ. अहो, दास असतो कसा? रामदास, मारुती राय कसे होते दोघं? दास म्हणजे आपल्या हृदय सिंहासनावर आपल्या स्वामीला सुप्रतिष्ठित करून त्याची भक्ती करणारा अनन्य भक्त म्हणजे दास. दास म्हणजे स्वामींचं जे सत्कार्य असेल ते शिरोधार्य मानून त्यासाठी सर्वस्व अर्पण करणारा एकनिष्ठ सहाय्यक म्हणजे दास. दास म्हणजे आपल्या स्वामीचं मनोगत हेच उचित ओळखून त्यासाठी जीवनाचा प्रत्येक क्षण आणि जीवनाचा प्रत्येक कण व्यतीत करणारा, समर्पित करणारा सेवक म्हणजे दास. याचा आदर्श पुन्हा मारुतीराय. या मारुतीरायाचं कौतुक श्री रामानी केलंय, हे जर आपण लक्षात घेतलं तर गोष्ट स्पष्ट होईल. काय आहे मारुतीरायांची सेवा, दास्य भक्ती? ज्याला देव दुर्लभ म्हणावं अशा प्रकारची आहे. म्हणून साक्षात प्रभू रामचंद्रांनी म्हटलं, बा हनुमंता, मी तुझा कसा उतराई होऊ, तुझं कसं आणि केवढं कौतुक करू? अरे, कितीही मौल्यवान वस्तू तुला दिली ना, तर तुझ्या कार्याचं मोल होणार नाही. म्हणून मी तुला फक्त मिठी मारतो, आलिंगन देतो, बस. तुझ्याजवळ, माझ्याजवळ तुला द्यायला आणखी काहीही नाही. किती त्या मिठीची गोडी आहे, किती त्या आलिंगनाचं सुख आहे. भगवंत भक्त एक रूपत आहे. आणि नाहीतर बघा, भौतिक दृष्ट्या विचार करायचा तर रामायणामध्ये श्रीरामानं बिभीषणाला लंकेचं राज्य दिलं, सुग्रीवाला किष्किंधेचं राज्य दिलं, अंगदाला युवराजपद दिलं, श्रीरामांना स्वतःला अयोध्येचं राज्य मिळालं. पण हनुमंताला काय मिळालं भौतिक दृष्ट्या?
हनुमंताला काही मिळालं नाही. नाही, हनुमंताला सर्वोच्च मिळालं आणि ती आहे रामाची भक्ती, रामाचा कृपा प्रसाद. आणि म्हणून बघा, आपल्याकडे आज प्रत्येक गावात, प्रत्येक नगरात मारुतीचं मंदिर असतंच असतं. महाराष्ट्रातलं असं एकही गाव दाखवता येणार नाही, की ज्या ठिकाणी मारुतीरायांची मूर्ती नाही, मारुतीरायाचं मंदिर नाही. म्हणून दास भक्तीचा सर्वोच्च आदर्श. पण हा झाला पुराण काळातला. ऐतिहासिक काळामध्ये तुमच्या माझ्या सद्भाग्यानं असाच एक आदर्श आपल्याला लाभलाय, किंवा त्या मारुतीरायाचा वर्तमान काळातला अवतार म्हणावं असे आहेत समर्थ रामदास स्वामी. त्यांचं मूळचं नाव नारायण सूर्याजी ठोसर. पण या नारायणानं मारुतीरायाचा कित्ता गिरवला, अगदी कित्ता गिरवला आणि स्वतःला रामदास म्हणवून घेतलं. एवढंच नव्हे, तर त्यांचा जो सर्वात मोठा ग्रंथ, सर्वात महत्वाचा ग्रंथ, त्याला नाव ठेवलं त्यांनी दासबोध. एवढंच नव्हे, रामदास स्वामींचे एक कवन प्रसिद्ध आहे. सुरुवात अशी आहे, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. आणि या कवनामध्ये त्यांनी दास कसा असावा आणि दास कसा नसावा याचं अतिशय सुंदर मार्मिक वर्णन केलंय. मात्र भावना मनात पक्की आहे, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. का व्यर्थ? तर जोपर्यंत तू भेटत नाहीस तोपर्यंत ते सार्थ होणार कसं? या रामदास स्वामींचा गौरव करताना खरोखर मराठी मन, त्याची भावना शब्दामध्ये फुलून येते. कसे होते रामदास स्वामी? अहो, रामदास स्वामी म्हणजे गुणांचा सागर होता, महासागर होता. काय सांगू? विलक्षण वैराग्य, अगाध ज्ञान, सर्वाभूती दया, मानव मात्राचं प्रेम, श्रीरामाची अनन्य भक्ती आणि एक त्याच वेळेला नेटका प्रपंच आणि उत्कट परमार्थ एकत्र शिकवण्याचं सामर्थ्य, हे सगळं एकवटलेला सागर नव्हे महासागर म्हणजे दास्य भक्तीचा आदर्श रामदास स्वामी. म्हणूनच बघा, आपण पिढ्यानपिढ्या रामदासांना वंदन करताना तो प्रसिद्ध श्लोक म्हणतो, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. त्या श्लोकामध्ये शिंपल्यात समुद्र तसं रामदास स्वामींचं व्यक्तित्व, कवित्व आपण प्रकट करू शकतो. पण याच रामदास स्वामींनी दासबोधामध्ये स्वतः दास्य भक्ती कशी असावी याचं अनेक वार वर्णन केलंय. काही ओव्यांचा आपण उल्लेख करूया. ते म्हणतात, सातवे भजन, नवविधा भक्तीतली सातवी भक्ती, सातवे भजन ते दास्य जाणावे, पडिले कार्य तितुके करावे, सदा सन्निधची असावे देवद्वारी. रामदास पुढे तुम्हाला मला आणखीन एक वेगळी गोष्ट सांगतात. ते म्हणतात, कशी आहे दास्य भक्ती? देवाचे वैभव सांभाळावे, न्यून पूर्ण पडोची नेदावे, चढते वाढते वाढवावे भजन देवाचे. आता प्रश्न असा, की आज वर्तमान काळात सुद्धा आपण देवाचं वैभव वाढवायचं म्हणजे कसं वाढवायचं? तेही अत्यंत साक्षेपानं रामदासांनी सांगितलंय. अहो, भंगलेल्या देवालयांचा जीर्णोद्धार करा, मोडलेली सरोवरे पुन्हा बांधून काढा, धर्मशाळा विहिरी यांची डागडुजी करा, देवासाठी म्हणून काही गोष्टी अर्पण करा. कोणत्या? गज, रथ, तुरंग, तुरंग म्हणजे घोडा, सिंहासने, सुखासने, मेघडंबऱ्या, छत्रे चामरे अर्पण करावीत. देवासाठी पुष्प वाटिका निर्माण कराव्यात, तरुवरांची वने जोपासावीत. आणि या सर्वातून काय साधावं? रामदासांचे नेटके शब्द बघा, जयंत्या, पर्वे, महोत्सव, असंभाव्य चालवी वैभव, जे देखता स्वर्गीचे देव तटस्थ होती,
अहो, देवांनाही कौतुक वाटावं असं भूतलावरच्या देवाचं आपण वैभव वाढवलं पाहिजे. ऐसे वैभव चालवावे आणि नित्य दास्यत्व राखावे. रामदास दास्य भक्तीला इकडे तिकडे जाऊ देत नाहीत. ऐसे वैभव चालवावे आणि नित्य दास्यत्व करावे. पडिले प्रसंगी सावध असावे सर्व काळ. हे आहे देवाचं वैभव वाढवणं. पण चटकन मनात विचार येईल की म्हणजे मोठी मोठी देवालय बांधली, सुसज्ज, सोयी समृद्धी अशा गोष्टी केल्या, संपली का दास्य भक्ती? नाही. ही दास्य भक्ती भौतिक झाली. पण तिला पाठीचा कणा पाहिजे तो आत्मिक दास्य भक्तीचा. भौतिक गोष्टींना आत्मिक गोष्टीनं पाठ राखण केल्याशिवाय तिथं संस्कृती उमलत नाही, तिथं भगवत भक्ती जन्मत नाही, त्या ठिकाणी भावभक्तीचा मळा फुलत नाही. आत्मिक आत्मीयता हवीच. म्हणून पुन्हा साक्षेपणा रामदास स्वामी सांगतात, अहो हे सगळं कराल, पण हे सगळं करताना ज्ञानोबांनी सांगितलेलं जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत विसरू नका. म्हणून शब्द बघा, वचने बोलावी करुणेची, नाना प्रकारे स्तुतीची, अंतरे निवती सकळांची, ऐसे वदावे. नेमकं लक्षात घेऊया. देवाच्या दारात राहून आपण देवाचं वैभव वाढवतोय आणि देवाच्या दाराशी जर कोणी अपंग आला, कोणी गरीब माणूस आला, तर त्या माणसाला हिडीस फिडीस करणं ही देवभक्ती नव्हे, दास्य भक्ती तर नव्हेच नव्हे. रामदासांचे शब्द सांगायचे तर जगाशी मैत्री तुम्हाला हवी असेल तर त्याचं सूत्र तुमच्या जिव्हेपाशी आहे, म्हणजे जिभेपाशी आहे. तुम्ही गोड बोला, गोड वागा, गोड राहा, की खरी देवाची भक्ती दास्य भक्ती जन्मास येऊ शकेल. हे झालं बोलणं रामदासांचं. माझे उल्लेख केला शिवशाहीतील 2 संत, म्हणून लगेच तुकोबारायांच्याकडे जाऊया. असं बघा, दास, दास्य या संस्कृत शब्दांना आपल्या देशी मराठी भाषेतला शब्द कोणता? पर्याय शब्द, प्रतिशब्द कोणता? तर तो एक मोठा सुंदर शब्द आहे, पाईक. नाईक आणि पाईक अशी इतिहास काळातली जोडी आपल्याला माहिती आहे. तिथं पाईक शब्दाचा अर्थ सैनिक आहे, जवान आहे. आणि पाईक शब्दाचा दुसरा अर्थ देवाचा भक्तही आहे. हे दोन्ही अर्थ मनामध्ये ठेवून, म्हणजे देवभक्त आणि देशभक्त हे दोन्ही अर्थ मनात ठेवून तुकोबारायांनी पायिकीचे अभंग लिहिलेले आहेत. ते 11 आहेत, एकादश आहेत, पण त्याच्यामध्ये शिवकाळाचं प्रतिबिंब पडलेलं आहे. नेमक्या शब्दात सांगायचं तर तुकोबारायांचे एकादश अभंग पायिकीचे म्हणजे ज्याच्यामध्ये विठ्ठल भक्तीची उपासना आहे आणि त्याचबरोबर शिवकार्याची जोपासना आहे. शिवकार्यही हवं आणि विठ्ठल भक्ती हवी, म्हणून पाईक हा कसा रंगवलाय बघा. तुकाराम महाराज म्हणतात, पाईकपणे ज्योतिला सिद्धांत, शूरधरी मात वचन चित्ती, पायिकी वाचून नव्हे कधी सुख. नाहीतर काय घडतं, प्रजेमध्ये दुःख न सरे पीडा, तरी व्हावे पाईक जीवाचे उदार, सकळ त्याचा भार स्वामी वाहे. पाईकाचे सुख जया नाही ठावे, धिक त्याचे जियावे वाया विण. तुका म्हणे एका क्षणाचा करार, पाईक अपार सुख भोगी. आपण ध्यानात घेतलं पाहिजे की तुकोबारा सांगतात, भक्ती तो कठीण सुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर. हा भक्त म्हणजेच पाईक. पाईक सुद्धा तशीच कठीण सुळावरची पोळी भक्ती निर्माण करतो. अखेरीस तुकोबारायांचे शब्द शिवकाळालाही किती जोडतात बघा. ते सांगतात, त्याला पाईक म्हणतात की जो स्वामीच्या कामासाठी स्वतःच्या छातीवर घाव घेतो, कधी पाठीवर घाव घेत नाही. जो पाठीवर घाव घेतो त्याला फटमर म्हणतात आणि जो अंगावर घाव घेतो त्याला निधडा शूर म्हणतात. आपल्या देहाला
अर्पण केलं पाहिजे, तर दास्य भक्ती होते. इथं बोलणं चालणार नाही, इथं कमाई पाहिजे. तुकोबांचे शब्द बघा. पाठीवरी घाय म्हणती फट मर, निधडा अंगे शूर मान पावे, घेई दरबडा देहा तो पाईक, माझी सकळीक सर्व हरी, तुका म्हणे नोहे बोलाचे कारण, कमाईचा पण सिद्धी पावे. सुहृदजन हो, हीच दास्यभक्ती तुमच्या आणि माझ्या मनामध्ये रुजू दे, फुलू दे, उमलू दे, एवढी प्रार्थना. विनम्र प्रणाम.